आजचो अनुभव ह्यो एका रिक्षा चालकाचो आसा। गावाकडे एक रिक्षा चालक होतो आणि अचानक तेका रात्रीचं भाडं आयला। भाड्यासाठी तो रिक्षा काढून गेलो, पण वाटेत त्याच्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारात तो चांगलोच घाबरलो। मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज मी तुमच्यासाठी गावाकडे घडलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असय। तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर ह्या व्हॉट्सॲप नंबरवर ते माका नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी अशी गोष्टी बनवीन। आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदाच चिला असाल किंवा अजूनही चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। आणि तुम्ही दिलेल्या या आउटडोर व्हिडिओच्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद। असंच चांगलं प्रतिसाद देवा, म्हणजे असेच मी भारी भारी गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईन। चला तर मग वळूया आपल्या आजच्या या एक भयंकर अनुभवाकडे। ह्यो अनुभव एका रिक्षा चालका केलो होतो। त्याचं नाव होतं दिनेश। त्याका गावातले सगळे लोक दिन्या म्हणायचे। तर झाला असा, तो रिक्षा वगैरे आधी चालवायचो, पण त्याची स्वतःची रिक्षा नाही होती। त्याची सुरुवात ही एका भाड्याच्या रिक्षेने झालेली। एका दुसऱ्या मालकाच्या रिक्षेवर तो काम करायचो आणि दिवसभर भाडी मारायचो। बरीच वर्ष त्यांनी थंय काम केल्यान, ज्यामुळे आजूबाजूची सगळीच लोक तेका चांगली ओळखायची। जर भाडा वगैरे असत तर स्वतःहून फोन करायचे। पण त्यानंतर 2-3 वर्ष त्यांनी रिक्षा चालवल्यान आणि थोडे पैसे जमवल्यान आणि मग लोन वगैरे काढून त्यांनी स्वतःची एक रिक्षा घेतल्यान। तेव्हापासून तो आता स्वतः मालक झालो होतो आणि रिक्षा वगैरे चालवू लागलेलो। साधारण 2018 सालची ही घटना असा। पावसाचे दिवस होते, मुसळधार पाऊस पडत होतो आणि एक दिवशी रात्री दिनो जेवण वगैरे झोपलो। सगळे घरचे त्याचे झोपले होते आणि एकदम रात्री 11-11:30च्या दरम्यान त्याचा फोन वाजलो। तसं दिनो गडबडान जागो झालो। त्यांनी फोन बघितल्यान तर एक अननोन नंबर, पण काहीतरी महत्त्वाचं असत म्हणून त्यांनी तो फोन उचलल्यान तर त्यांच्याच गावातल्या बाजूच्या गावातलो एक माणूस होतो। त्यांनी तो फोन केलेल्यान आणि त्याच्या घरात काहीतरी इमर्जन्सी इली होती। कोणतरी एक आजारी होतो, ज्यामुळे त्याका ताबडतोब जवळच्या दवाखान्यात न्यायचा होता। म्हणून त्यांनी ह्या दिन्याक फोन लावलेल्यान। फोन करून दिन्याक त्यांनी सांगितल्यान की असं प्रकार हा, जरा तुम्ही लवकर यावा। आणि दिनेशचा जर तुमका सांगाक गेला तर एकदम चांगलो माणूस होतो। गरजेसाठी तो कधीच थांबायचो नाही आणि अशा वेळेत तर तो कधी नाही म्हणायचोच नाही। म्हणून त्यांनी म्हटल्यान की काही एक घाबरा नको, मी लगेचच येतोय। दिन्याच्या घरचे त्याका म्हणत होते की एवढ्या रातचं खय जातं आणि पाऊस बघ बाहेर किती पडता। इतको पाऊस पडत होतो की मरणाचं पूर वगैरे इलेलो, पण तरीसुद्धा दिनो म्हणालो नाही, माका जावचाच लागतला, कारण त्यांका माझी खूप गरज हा। म्हणून त्यांनी घरच्यांका विरोध करून घरचे नको म्हणत होते तरीसुद्धा त्यांनी रिक्षा काढल्यान आणि त्या भर पावसात तो रिक्षा घेऊन निघालो। तरी थंयसून 15-20 मिनटं तेका थंय जाऊक लागणार होती आणि तो जो गाव होतो तो एकदम आतलो आणि रस्तो सुद्धा एकदम खराब कच्चो रस्तो, पण तरीसुद्धा तो रिक्षा घेऊन गेलो। पण वाटेत झाला असं, जायत असताना एक असं छोटंसं खोलगट भाग होतो आणि मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मरणाचं पाणी भरलेला आणि नेमका ता सगळा पाणी त्या रस्त्यावरसून जायत होता। दिन्याक काय कल्पना नाही। थंय गेल्यानंतर त्यांनी वाटेत बघितल्यान तर मरणाचं पाणी साठलं, तो रस्तो पूर्णपणे बुडलो होतो। मग तो आता रिक्षा नेतलो कसो? त्यांनी रिक्षा थांबवल्यान आणि अंदाज घेतल्यान तर पाणी जवळजवळ ढोपरापर्यंत भरला होता आणि एवढ्या खोल पाण्यासून रिक्षा काढणं तर शक्यच नाही। त्यामुळे तो म्हणाला आता करायचं काय? मग शेवटी त्यांनी त्या भाड्यावाल्याक फोन लावल्यान आणि त्यांना म्हणालो की असं रस्त्यात पाणी साठलं, आता काय करू? पण ते घरचे काय ते वेगळ्याच ह्याच्यात होते। ते म्हणाले कायव कर ये, खूप तब्येत बिघडली हा, आमका लवकर नेऊचा लागतला, कसाव कर कायव कर आणि ये। दिनो म्हणालो हो मी काय करू, रिक्षा कशी काय घालू या पाण्यात? हो घालू कच शकत नाही। पण ते घरचे ऐकाकच तयार नाही। ते एवढाच बोलले की कसं ये पण ये, असं म्हणान फोन ठेवून दिल्याने त्यांच्या घराकडे काय ती वेगळीच परिस्थिती होती।
पण दिन्याचं म्हणणं काय त्यांनी ऐकान घेऊक नाही. तसं दिनू म्हणालो आता काय करू. मग तिने आजूबाजू खंय दगड गावता काय बघूक लागलो, जेणेकरून काही दगड लावून थोडे रिक्षाचे टायर वर रावले तर आपण रिक्षा काढूक शकतो. असं काहीसं विचार करून त्यांनी दगड शोधूक घेतल्यान रात्रीचे जवळजवळ 11:30 झाले असतील. आणि एवढ्या रात्री अशा ठिकाणी खंय दगड गावतले. पण तरी देखील त्या पावसात त्याने आजूबाजूक दगड शोधल्यान, पण जेवढे जेवढे दगड तो त्या रस्त्याच्या थंय टाकत होतो तेवढे त्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहवत चालले होते. खंयचोच दगड जाग्यार काय रवा नाही, ज्यामुळे दिनो पूर्णपणे अडकलो. त्याने खूप प्रयत्न केल्यान पण दगड काय ते थांबाक राजी नाही. आता दगडच थांबत नसले तर रिक्षा घातली तर रिक्षा तरी कशी जातली, ती व्हावान जायत. त्यामुळे दिनो चांगलोच अडकलो. जवळजवळ 15 मिनिटात त्याची थंय निघान गेली. पण आता पुढे जायचा कसा म्हणून त्यांनी परत एकदा त्या मालकाक फोन लावल्यान. फोन करतात तो त्यांका म्हणालो, अहो मी खूप प्रयत्न केलंय, पाणी खूप अजून मी पुढे येऊकच शकत नाही. काय करू, तुम्ही काहीतरी करा आणि त्या माणसाक हय घेऊन येवा. पण ता घर अजून थैसून बराच लांब होता. एवढ्या लांब त्या माणसाक थंय घेऊन येणं शक्य नाही, त्यात मुसळधार पाऊस, ज्यामुळे ते घरच्यांचो नाईलाज झालो. त्याने त्याका एवढा सांगितल्यानी की काय कर, रिक्षा कशी तरी घेऊन आमच्यापर्यंत ये, मग पुढचा काय तर बघूया. पण दिन्याकडे काय पर्याय नाही. नाईलाज झाल्यामुळे दिन्याक काय पुढे जाऊक जमलं नाही. आणि अर्थात उशीर झालो. तो जो माणूस होतो तो खूप सिरियस होतो. त्याका लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जायचं होतं. पण ह्या सगळ्या मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे पाणी साठलं, ज्यामुळे रिक्षा काय त्याची पुढे गेली नाही. आणि नाईलाजान दिन्याक थंय थांबायचा लागला. आणि तोपर्यंत वेळ निघान गेलो आणि तो जो माणूस होतो त्यांनी शेवटचा श्वास सोडल्यान तो मेलो. पण हडे मात्र दिनो खूप प्रयत्न करून रिक्षा काढतच होतो, पण तो काय सफल झालो नाही. शेवटी मग अर्ध्या तासांनी दिन्यान परत एकदा फोन केल्यान की काय करू, काय करतास. पण तोपर्यंत त्याका समोरसूनच बातमी कळाली की तो माणूस तर गेलो. पण ह्या वेळेक मात्र काय तर उलटाच झाला. घरचे त्याका म्हणाक लागले की तुझ्यामुळे झाला, तू इलं असतं तर आज आमचं माणूस जिथं राहिलं असतं, असं उलटा सुलटा ते दिन्याकच म्हणाक लागले. पण त्याच्यात त्याची तर काही चूक नाही होती. तो एवढ्या पावसासून एवढ्या साठलेल्या पाण्यासून रिक्षा पलीकडे नेऊकच शकत नाही होतो. पण घरच्यांका ही परिस्थिती माहिती नसल्यामुळे ते दिन्याक काय ना काय बोलाक लागले. त्यांका जरा वाईट वाटलेला. त्यांका असं वाटत असत की कदाचित तो येऊ शकलो असतो. याआधीसुद्धा त्यांच्यासोबत असे प्रकार घडले होते. त्यांनी जर खायच्या रिक्षावाल्याक बोलवल्यान तर ते अशा कारणं वगैरे द्यायचो आणि ते मागच्या मागे निघान जायचे. त्यामुळे ह्यांका असाच वाटला की रात्रीची वेळ असल्यामुळे दिनो आमका फसवता किंवा ह्यो इलोत नसतलो, काय आमका कारणं देता, इतका पाणी थोडी साठला असतला, असं काय काय ते बोलाक लागले. पण ता सगळं ऐकान दिन्याक खूप राग येलो. एवढा सगळा त्यांच्यासाठी आपण केला आणि ती व्यक्ती आणि समोरसून ती व्यक्ती असा काहीतरी बोलता, ज्यामुळे एका वाईट वाटला. त्यांनी रागातच फोन कट केल्यान आणि तो आपलं रिक्षा मागे वळवून घराकडे निघान गेलो. घराकडचे सगळे वाट बघत होते. दिनो घराकडे येता तसे सगळे विचारूक लागले की काय झाला. घराकडे जसं तो इलो तसे घरचे ते विचारूक लागले की काय झाला, माणूस वगैरे बरोबर नेलंस काय. तेव्हा दिन्यान सगळं प्रकार त्यांना सांगितल्यान. त्यांनी म्हटल्यान तू माणूस तर गेलो पण मी पोचूक शकले नाही. घरचे म्हणाले काय घाबरा नको, तुझी काय ह्याच्यात चूक नाही. दिन्याक थोडा असून वाईट वाटत होता, कारण त्याला असं वाटलं की कदाचित रिक्षा टाकला असतं तर गेली वस्ती. पण त्या पाणी खूप खोल होता. घरच्यांनी म्हटल्याने की सोडून दे, जास्त विचार करू नको. मग त्यानंतर दिनो आपलं झोपलो. पण त्या रात्री दिन्याच्या स्वप्नात असा काहीसा इला ज्याचं त्यांनी कधीच विचार करूक नसत. अचानक एक बाई त्याच्या स्वप्नात इली. याआधी दिन्यान तिका कधीच बघूक नाही. आणि ती अचानक तेका येऊन म्हणाक लागली की तू माका वाचवलंस नाही, मी वाचला असतंय, असा काहीसा तेका स्वप्न पडला. पण ता एक स्वप्न होता, त्यामुळे एवढं काही लक्ष दिन्यान देऊक नाही. पुढच्या दिवशी नेहमीसारखी आपली त्यांनी सकाळी रिक्षा काढल्यान आणि तो भाडी मारूक गेलो. दिवसभर त्यांनी भाडी मारल्यान आणि रात्री जेव्हा तो घराकडे येत होतो तेव्हा नेमकी त्याची रिक्षा रिकामी होती. पण तेव्हा अचानक रात्रीचं येत असताना वाटेत ते असं जाणवलं की कोणतरी आपल्या रिक्षेच्या मागे बसला. त्याच्या वरचा जो आरसा असता त्याच्यात त्यांनी एक छोटीशी झलक बघितल्यान ते का स्पष्ट डोक्यावर पदर घेतलेली बाई रिक्षेच्या मागच्या सीटवर बसलेली दिसली. तर हा बघून दिनो चांगलोच घाबरलो आणि पटकन तो मागे वळून बघूक लागलो.
पण मागे कोण नाही होता. पण आरशात त्यांनी त्या दृश्य बघितल्या नव्हता. पण त्या दिवशी तो इतको घाबरलो की सरळ घराकडे येलो आणि पटपट जेवून डायरेक्ट झोपलो. तेका कळत नाही होतं की ह्यो सगळं काय प्रकार हा. अचानक ह्या सगळं काय घडाक लागला. पण नंतर रात्री तो झोपलो आणि पुढच्या दिवशी ह्या सगळा तो विसरलो. कारण ह्या आधी असं कधी घडाक नाही होता. तेका वाटलं की भास वगैरे झालो असत किंवा सावली वगैरे दिसली असत असं म्हणान त्यांनी ह्या सगळा सोडून दिल्यान आणि पुढच्या दिवशी नेहमीसारखो तो परत रिक्षेत भाडा मारूक गेलो. पण त्या दिवशी सुद्धा असंच काहीसं प्रकार घडलो. रात्री भाडा मारून घराकडे येत असताना तेका असं स्पष्ट जाणवलं की रिक्षेच्या मागे कोणतरी बसला आणि ह्या वेळेक तेका एक आवाज इलो. कोणतरी एक बाई मागे बसान बोलत होती. तो स्पष्ट आवाज त्याच्या कानी पडलो. त्यावेळी सुद्धा त्याची चांगली तणतणली. दुसऱ्यांदा ह्यो सगळं प्रकार घडल्यामुळे दिनो संपूर्ण घामान भिजलो. तेव्हापासून त्यांनी रात्रीची भाडी मारूचं बंद केल्यान. कारण रात्री जेव्हा जेव्हा तो एकटो रिक्षेन घराकडे येत असायचो तेव्हा अधरून त्याच्यासोबत हे असे अनुभव घडायचे. आता मी तुमका 2च सांगितलंय, पण असे वारंवार तेका ते अनुभव इले होते. एकदा तर तेका त्याच्या नावान कोणीतरी मागसून हाक मारल्यान आणि तो आवाजसुद्धा बाईचोच होतो. त्यामुळे दिन्यासोबत हे प्रकार घडाक लागल्यामुळे तिने रात्रीची भाडी बंद केल्यान. पण ह्या सगळ्या प्रकारापासून दिन्याक खूप त्रास होऊक लागलो होतो. डोक्यासुद्धा त्याचा प्रचंड दुखायचं आणि सतत जडजड रवायचं. मग नंतर तर तेका रिक्षा चालवची मती व्हायची नाही. तो घरातच रवायचो. कारण जेव्हा जेव्हा रिक्षा चालूक तो जायचो तेव्हा त्याच्यासोबत असे काही ना काही प्रकार घडायचे ज्या प्रकारात तो चांगलो घाबरायचो. म्हणून त्याने रिक्षा चालवचा सोडून दिल्यान. पण सगळा पोटपाणी तर त्याचा रिक्षावरच होता. त्यामुळे घरचे तेका म्हणाले, अरे काय झाला, इतको कशा घाबरतं आणि रिक्षा वगैरे नाही कशा चालवत, काय झाला काय. पण अजून त्यांनी ह्या प्रकाराबद्दल घरच्यांका कोणाकच सांगाक नाही होता. पण तो मात्र ह्या सगळ्यात खूपच घाबरलो होतो. तेका काय करूची इच्छाच व्हायची नाही आणि शरीरातली ताकद पूर्णपणे त्याची गेली होती. म्हणजे जाऊन मी रिक्षा चालवतोय, 2-3 भाडी मारतोय इतकी त्याच्यात ताकद नाही. असो काहीसो प्रकार त्याच्यासोबत घडाक लागलेलो. बरेच दिवस निघान गेले. ह्यो अधूनमधून कधीतरी जायचो कारण घरचे खूप बडबडायचे. घरच्यांसाठी तो दिवसाची 1-2 भाडी मारून गपचूप घराकडे यायचो. पण त्याच्यात त्यांचं पोटपाणी चालणारा नाही होता. दिवसाक 7-8 भाडी मारल्याशिवाय 4 पैसे खैसून गावतले. पैशाची कमतरता भासाक लागली. ज्यामुळे दिन्याची आऊस तेका बडबडायची की काय झाला, हाली रिक्षा नाही चालवत. ज्यामुळे दिन्याकसुद्धा खूप त्रास झालेलो. आणि त्या सगळ्या प्रकारातच ज्या कृत्य तेका करूक नको होता तात तो करून बसलो. ह्या सगळ्या प्रकारात तो दारू पिऊक लागलो. याआधी त्यांनी दारीएक हातसुद्धा लावूक नाही. पण ह्यो सगळो त्रास तेका इतको होत होतो की तेका ह्योच एक उपाय वाटलो की आपण केलं तर बरा वाटत. म्हणून तो दारू पिऊक लागलो आणि दारूच्या नशेतच तो रात्रीची रिक्षा चालवूक लागलो. आणि एक दिवशी तो रात्रीचो दारू पिऊन रिक्षा चालवत होतो आणि रात्रीचो तो घराकडे येत होतो. तेवढ्यात तेका फोन इलो. त्याने फोन उचलल्यान तर रात्रीचा एक भाडा होता आणि समोरसून एक बाईचा तो आवाज होतो. त्या बाईन सांगितल्यान की आमच्या घरात कोणतरी आजारी पडला, तेका लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊचा. म्हणजे तोच प्रसंग जो त्या दिवशी रात्री घडलेलो. तसं म्हणालो काय झाला. तेव्हा त्या बाईन तेका सांगितल्यान की ताबडतोब घराकडे यावा, घराकडे एक एमर्जन्सी आ, एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊचा. म्हणजे तसंच प्रसंग त्याच्यासोबत आता घडलो होतो जसं ह्या आधीसुद्धा त्याच्यासोबत घडलेलो. तर ऐकान ह्यांनी पटकन रिक्षा आपली फिरवल्यान. कारण मी तुमका आधीच सांगितलेलं आहे की दिनो एकदम चांगलं होतं, मदतीसाठी नेहमी जायचं. त्यावेळीसुद्धा दारूच्या नशेत असताना देखील त्यांनी रिक्षा वळवून त्या ठिकाणी जाऊचं ठरवल्यान आणि तो आपलं रिक्षा घेऊन थैसून जाऊक लागलो. मुसळधार पाऊस पडत होतो आणि जसं तो जाता तेवढ्यात तसाच पाणी तेका रस्त्यावर साठलेला दिसला. पाणी बघून तो म्हणाले, अरे बापरे, आता काय करायचा. तेवढ्यात परत त्या बाईचं फोन इलो. ती बाई म्हणाली, लवकर येवा, जास्त वेळ काढू नको. दिनो पूर्णपणे अडकलो होतो. या आधीसुद्धा त्याच्यासोबत असाच घडलेला. ह्याच्या आधी पाणी साठलेलं असल्यामुळे रिक्षा काय टाकूक नाही, पण त्याच्यातच त्या माणसाचा जीव गेलो. पण ह्यावेळेस दिन्यान तसं अजिबात नाही करूक. त्यांनी हिंमत करून त्या भरलेल्या पाण्यातच आपली रिक्षा घातल्यान.
पाणी जास्त असल्यामुळे रिक्षा रिक्षा त्याची अडकली, पुढे जाऊकच तयार नाही. दिन्यान सगळं जोर लावल्यान हळूहळू पाणी रिक्षेच्या आतमध्ये भराक लागलं. दिनो म्हणालो, झाला उगाची नवीन रिक्षा वाट लावून टाकलंय, आता काय खरा नाही. तेवढ्यात काय चमत्कार झालो काय माहिती. इतक्या सगळा पाणी भरलेला असताना देखील त्याची ती रिक्षा त्या भर पाण्यासून आपणच पुढे पुढे चलाक लागली आणि संपूर्ण त्या पाण्याचा भाग त्यांनी त्या रिक्षेन पुढे काढल्यान आणि संपूर्ण भरलेलं तो पाण्याचा भाग त्या रिक्षेन आपणच पुढे काढल्यान आणि ती वर चढान त्या पाण्याच्या वर गेली. ह्यो सगळं कसो प्रकार घडलो तास तेका समजलं नाही. पण ह्या काय साधा सुद्धा नाही होता, ह्यो काहीतरी वेगळंच प्रकार होतं. दिनो दारियेच्या नशेत असल्यामुळे तेका समजलं नाही. पण असं होणं तर शक्यच नाही, कारण एवढा पाणी असताना इतका रिक्षेत पाणी भराक लागला, इतक्या पाण्याची लेवल होती, तरी देखील रिक्षा आपणच पुढे कशी काय चालली. रिक्षा त्याची पुढे पाण्यासून पुढे रिक्षा जशी पाण्याच्या पुढे जाता तेवढ्यात दिन्याक मागसून एक आवाज येलो. जसो तो आवाजाकडे मागे वळान बघता तेव्हा तेका थंय जा काय दृश्य दिसलं. ता दृश्य बघून दिन्याच्या पायाखालची जमीन सराकली. कारण इतके दिवस तेका स्वप्नात जी बाई दिसायची, कधी कधी रिक्षेत एकदा दोनदा त्यांनी रिक्षेतसुद्धा त्या बाईक बसलेल्या बघितल्यान तीच बाई त्याच्या रिक्षेच्या बाजूक उभी होती. आणि ती दिन्याक म्हणाली की इतके दिवस माका वाटलं होतं की तुझ्या चुकीमुळे मी मेलय, पण तसं नाही होतं. तू जसं माका माणूस वाटलं होतं तसं तू नाही. तू त्या दिवशी प्रामाणिकपणे इलं होतं आणि हय पाणी जास्त असल्यामुळे तू हिंमत करूक नाही, त्यात तुझी चूक अजिबात नाही होती. पण त्यावेळी तुझ्याकडसून चूक झाली, पण तीच चूक तू परत करूक नाही. ह्यावेळेस तू कसलोच विचार न करता नवीन रिक्षा असताना देखील तू ह्या पावसाच्या पाण्यासून रिक्षा टाकलं आणि धावत पुढे इलं. ता बघून माका खूप आनंद झालो. एवढा बोलान ती बाई थंयसून निघान गेली. पण ह्यावेळेस तू अजिबात मागचं पुढचं विचार करूक नाही. माका बरा वाटला आणि माका माझी चूक कळाली. आता मी तुका त्रास नाही देवचंय. एवढा काहीसा बोलान ती बाई जागच्या जागीच गायब झाली. ता दृश्य बघून दिन्याची तर सगळी दारू उतरानच गेली. तो पूर्ण हगरमुत्र झालो. ते का एका क्षणासाठी समजलाच नाही की नेमकं काय प्रकार घडलो. थंयसून त्यांनी रिक्षात थंयच टाकल्यान आणि तो अक्षरशः पायी पायी धावत धावत आपल्या घराकडे निघान गेलो. जेव्हा तो घराकडे येऊन पोचता तसे घरचे म्हणाले, अरे झाला काय. तेव्हा त्यांनी आतापर्यंत त्याच्यासोबत जो काय प्रकार घडलो होतो तो सगळंच्या सगळं सांगितल्यान तेव्हा घरचे घाबरले आणि म्हणाले, अरे एवढा सगळं घडलं आणि तू आत्ता आमका सांगतं, आधी सांगा काय झाला होता. शेवटी मग घरच्यांनी त्याका घराकडे घेतल्याने त्याच्या आवशीन ओहळून वगैरे काढून बाहेरच्या बाहेर टाकल्यान, जेणेकरून जर बाहेरनं काय इला असत तर त्या पुढे येता नये. आणि पुढच्या दिवशी सकाळी त्या दिन्याच्या वडिलांनी त्याका गावच्या मंदिराच्या पुजाऱ्यांकडे नेल्याने ते पुजारी असं बाहेरचं वगैरे असलं तरी पण बघायचे. जेव्हा त्यांनी दिन्याक बघितल्याने तेव्हा त्यांना असं कायच आढळून इलं नाही. आणि त्यांनी जेव्हा हे सगळं प्रसंग दिन्याकडसून ऐकल्याने तेव्हाच त्यांना कळान चुकलं की नेमकं काय प्रकार होत होतो. त्या दिवशी रात्री दिनो ज्या भाड्यात गेलो होतो, ज्या घरात इमर्जन्सी होती ती ह्या बाईचीच होती. बाईकच बरा नाही होता, पण पाणी साचलेलं असल्यामुळे दिनो पुढे जाऊ शकलो नाही, ज्यामुळे ती बाई त्या मृत्युमुखी पडली. पण घरचे सगळेजण त्यावेळी असंच म्हणत होते की ह्या रिक्षावाल्यामुळे हा सगळा झाला. रिक्षावाल्याची चुकी, तो इलो असतो तर माणूस वाचला असता. कधी पण एखाद्या माणसाचा मृत्यू होता तेव्हा असा काय वेगळा बोलायचा नसता, कारण त्याचा आत्मा ह्या सगळं ऐकत असता. त्या बाईने ह्या सगळं ऐकल्यान आणि तिका असाच वाटला की ह्या सगळ्या रिक्षावाल्यामुळे झाला, म्हणून ती ह्याच्या मागावर इली आणि दिन्याक तिने त्रास देऊक सुरुवात केल्यान त्याच्यासोबत ती रावाक लागली, ज्यामुळे दिन्याक ते भास होत होते. पण जेव्हा तिने तोच प्रसंग दिन्यासमोर आणल्यान तेव्हा तिका कळान चुकला की त्यावेळीसुद्धा असंच प्रसंग घडलो होतो. पण ह्यावेळेस दिन्यान मागचं पुढचं कायच विचार न करता रिक्षा त्या पाण्यात घातल्यान, ज्यावरनं त्या बाईक कळाला की त्या दिवशीसुद्धा त्यांनी आपल्या स्वार्थासाठी ह्या सगळा करूक नाही, तर खूपच पाणी असल्यामुळे तो येऊ शकलो नाही होतो. जेव्हा तिची ह्या सगळ्या खात्री पटली तेव्हा त्या बाईच्या आत्म्यान स्वतःहून दिन्याची पाठ सोडल्यान
आणि जाता जाता आणि ती थंयसून निघान गेली. ह्या जेव्हा दिन्याच्या घरच्यांनी आणि दिन्यान ऐकल्यान तेव्हा ते पूर्णपणे चाटच पडले. ह्यो असो प्रकार कधीच कोणाकडसून त्यांनी ऐकाक नाही होतो. इतको ह्यो सगळो भयंकर प्रकार होतो. रात्रीचा भाडा इतक्या सगळा घडवून आणूक शकता ह्याचो त्यांनी कधीच विचार करूक नाही. पण त्यानंतर त्या बाईन दिन्याक कधीच त्रास देऊक नाही. उलट दिन्याचा सगळा खूप चांगला झाला. कधीच ते कशी संकट वगैरे येली नाही, कारण तो खूप चांगलं होतं. सगळ्यांच्या मदतीच्या हाकीक धावणारं होतं, ज्यामुळे त्याचा पुढे कधीच काय वाईट झाला नाही. पण तो प्रसंग दिनू आणि त्याच्या घरचे कधीच विसराक शकले नाही. तर असो काहीसं अनुभव त्या रिक्षा चालकासोबत घडलं होतं. असे प्रकार खूपदा घडतात. म्हणून मित्रांनो, कधीच कोणचं वाईट करूचं नसता. जेवढे आपल्याक शक्य होय तेवढी आपण मदत करायची. आपण जर कृत्य वाईट करूक नाही तर पुढसून कधीच आपल्याक जास्त त्रास होतो नाही. तर ह्या नेहमी लक्षात ठेवा. असो काहीसो आपले अनुभव होतो. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं होतं एका रिक्षा चालकासोबत घडलेलो ह्यो एक सत्य अनुभव. जो तुमका कसं वाटलो ता कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जिंका अशी गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि आजचं सुद्धा ह्यो आउटडोअरचं व्हिडिओ कसं वाटलो तासुद्धा नक्की सांगा. आणि असेच चांगले आउटडोअरचे व्हिडिओ आणि गोष्टी ऐकायचे असतील तर या यूट्यूब चॅनलका नक्की लाईक करा. आणि तुम्ही आउटडोअरचे व्हिडिओ जो काही प्रतिसाद देतास त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. चला तर मग मित्रांनो, लवकरच भेटाया अशाच एका नवीन ठिकाणी नवीन आउटडोअरच्या भूताच्या गोष्टीसोबत. शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.